हॅलो, गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग ऑल ऑफ यू. Good morning, चला sir. तर आता पुन्हा आपण पुन्हा भेटूया. आज आपण पेशी आणि सूक्ष्मजीव यांच्याविषयी माहिती पाहूया. मागच्या आपण काय काय पाहिलं होतं बरं, आठवतं का? हो, चला सुरुवात करूया आपण. बघा, सांगा बघू काय पाहिलं होतं आपण सुरुवातीला. आपल्या बेळ्यामधलं ते सोलाची स्टोरी ते बघितलेली. बरोबर. मग आता आपण या पुढचा भाग आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. चला तर आपण करूया. सगळ्यांनी लक्ष द्या आणि विचारलं की उत्तर द्या. मध्ये मध्ये जास्त गडबड केली तर मुलांना, बाकीच्या मुलांना समजत नाही आणि मग गोंधळ होतो. खूप छान आता माहिती आपल्याला बघायची आहे. आपल्याला अनुभवाने मिळालेला आहे, त्या माहितीप्रमाणे आपण पुढे पुढे जायचं आहे. चला सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. मी श्रीयुत सुरेश पवार, वैनाका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 3 या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यासाठी आज तुमचं खूप 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 स्वागत. आपण आज सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि पाठाचं नाव आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. चला तर आपला पुढचा पॉइंट आहे उपयुक्त सूक्ष्मजीव. आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्मजीव म्हणजे काय बरं. सूक्ष्मजीव हे आपल्या पृथ्वीवरती हवा, पाणी, माती, प्राणी, वनस्पती सर्व ठिकाणी आढळतात. पण या सूक्ष्मजीवापैकी उपयुक्त सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत बरं, याची माहिती आपल्याला पाहायची आहे. चला तर मला आता एक उदाहरण सांगायचं आहे की उपयुक्त सूक्ष्मजीव आपल्याला कसे आहेत ते पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग कसा करायचा ते पाहूया. या चित्रामध्ये 2 कुंड्या दाखवलेल्या आहेत. दिसतंय सगळ्यांना? आपण त्या प्रत्येक कुंडीला कुंडी नंबर ए आणि कुंडी बी. आपण कुंडी ए मध्ये फळांच्या साली, पालापाचोळा, आपल्या घरामध्ये ते जी भाजीची देठं असतात ती देठं, कागदाचे तुकडे, असे सगळे जे आहे ते ए मध्ये टाकायचे. आणि दुसरं बी मध्ये आपण फुटलेल्या काचेचे तुकडे किंवा खिळे, लोखंडाचे लहान लहान तुकडे वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा आणखी ज्या रबराच्या वस्तू, या सगळ्या वस्तू ज्या आहेत या वस्तू बी मध्ये मातीमध्ये मिसळायच्या. बघा, ए मध्ये आपण पालापाचोळा, झालेली देठं, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे असलेले आपण टाकाऊ वस्तू असतील घरामध्ये, भाजी स्वयंपाक करताना जे खरकट अन्न असेल ते सगळं अन्न त्या मातीमध्ये मिसळलं. आणि बी मध्ये काचेचे तुकडे मिसळले, धातूच्या वस्तू मिसळल्या, प्लास्टिक पिशव्या मिसळल्या. आणि 1-2 महिन्यानंतर आपण पाहिलं काय होईल बरं, सांगू शकाल का? कोण सांगेल? एक जण. ए मध्ये काय होईल आणि बी मध्ये काय होईल सांगू शकाल? ए मध्ये पुन्हा कसला ते टाकलेला वास ते येईल. हा, बरोबर. आणि बी मध्ये काय होईल? हॅलो, सांगू शकाल? बी मध्ये काय काय टाकलेले आपण? फुटक्या काचाचे तुकडे आहेत, धातूची वस्तू आहेत, पिशव्या आहेत, हा, प्लास्टिक पिशव्या आहेत. मग त्या 2-3 महिन्यानंतर आपण पाहिलं, पाण्यावर टाकलं आणि ठेवलं तर 2-3 महिन्यानंतर पाहिलं तर काय दिसेल तुम्हाला त्यामध्ये? हो, सर प्राण्यांना त्रास पण होऊ शकतो. आपण कुंडीमध्ये टाकून दिलेलं आहे. ते आपण कुंडीमध्ये ठेवले आणि 2-3 महिन्यानंतर पाहतोय, आपण पाणी टाकून दिल्यानंतर त्यात 2-3 महिन्यानंतर पाहतोय काय होईल, सांगता येईल? बघा, जर आपण ए मधले जर ए मध्ये तर ते सगळ्या वस्तू ज्या ते कुजलेल्या आहेत आणि बी मध्ये मात्र जशा वस्तू आहेत तशाच आपल्याला दिसत आहेत. कोणत्या कोणत्या वस्तू बी मध्ये होत्या? फुटलेल्या काचाचे तुकडे होते, धातूचे, हा, या सगळ्या वस्तू होत्या ज्या मात्र तशाच राहिलेल्या आहेत. म्हणजे
कुजणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या कुजणाऱ्या वस्तू ए मध्ये आहेत आणि न कुजणाऱ्या वस्तू बी मध्ये आपण टाकलेल्या आहेत. आता ह्या न कुजणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत बरं सांगू शकाल? बघा आपण नेहमी असं टाकत कागद, हा, प्लास्टिक, भंगार, बरोबर. धातू, कासा, हा, प्लास्टिकच्या वस्तू आहेत, भंगार आहे, धातू आहेत, ओला आणि सुका आहेत, कसला. कागद आहेत. हे सगळे जे आहेत याचा वापर आपल्याला करता येतो. पण कागद आपलं कुजतो, पण काचा, प्लास्टिक, भंगार, धातूच्या वस्तू या मात्र कुजत नाहीत. मग आपण त्याचा पुन्हा वापर करू शकतो. बघा तुम्हाला कचऱ्याच्या डब्याजवळ, कचऱ्या कुंडीजवळ, त्या ढिगाजवळ काही मुलं काही मुली प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या घेऊन जाताना दिसतात. काय करतात माहितीये तुम्हाला ते? त्याच्यापासून नवीन बाटल्या तयार करतात. अरे वा, छान छान नवीन छान. बाटल्या हा, छान छान. म्हणजे या ठिकाणी या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला घेऊन जातात आणि कारखान्यामध्ये पुन्हा त्याच्या वस्तू नवीन वस्तू बनवल्या जातात. पुन्हा प्लास्टिक असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, प्लास्टिकच्या बाटल्या असतील, त्या कारखान्यात नेतात आणि त्यांच्यापासून नवीन वस्तू बनवतात. मग असा असा जो कचरा आहे, तुम्हाला कागद माहिती, कागद रद्दीला आपण देतो बघा, तो कागद सुद्धा घेऊन जातात आणि त्यापासून कागदाचा पुन्हा नवीन कागद बनवला जातो, पुठ्ठे बनवले जातात, बरोबर ना. नंतर कपडे जुने आहेत ते घेऊन जातात, जे वापरणे योग्य नसतील, ते वस्तू नसतील तर ते कपड्यापासून नवीन पुठ्ठे वगैरे बनवण्याचा वापर केला जातो, अनेक वस्तू बनवल्या जातात. अशा वस्तूला आपण असा कचरा जो आहे त्याला सुक्या कचरा असं म्हणतो, बरोबर की नाही. आणि जो कुजणारा ए मध्ये ए कुंडीमध्ये जो पदार्थ वस्तू होते ते कुजतो आणि त्याला आपण ओला कचरा म्हणतो, बरोबर ना. आता मला सांगा बघू मुलांनो, मला सांगा आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा का ठेवायचा असतो माहितीये तुम्हाला? सांगू शकाल? ओला कचरा म्हणजे कुजणारा कचरा आणि सुका कचरा म्हणजे न कुजणारा कचरा वेगवेगळा का ठेवायचा? का बरं सांगू शकाल? की ओला कसला सुका कसल्यामध्ये गेल्यावर वास बी येतो लई. हा, ओला कचरा कुजताना वास आपल्याला येतो. आजार बी होऊ शकतो. हा, सुका कचरा जो आहे त्यामुळे दुर्गंधी पसरते. सॉरी, ओला कचरा आहे त्याने दुर्गंधी पसरते, पण सुका कचरा जो आहे तो मात्र कुजत नाही आणि म्हणून तो वेगळा करायचा आणि तो आपण त्या ठिकाणी तो जो त्या वस्तू ज्या आहेत त्या कुजत नसल्यामुळे आपण त्याचा पुन्हा वापर करण्यासाठी त्या आपण भंगारच्या दुकानामध्ये नेऊन विकतो, बरोबर की नाही. चला तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे हे जे वस्तू आहेत त्या वस्तू ओला कचरा जो आहे त्या ओला कचरा सूक्ष्म जीवामुळे कुजतो. उदाहरणार्थ सांडपाण्याचे व्यवस्थापन आपण जर केलं तर सांडपाणी तुम्ही पाहिलं असेल बघा, मुंबईमध्ये जे गटाराचं पाणी, सांडपाणी जे आहे ते समुद्रामध्ये सोडलं जातं, बरोबर की नाही. पण जसं तसं समुद्रामध्ये पाणी सोडलं तर काय होईल बरं सांगू शकाल? समुद्र घाण होईल. हा, समुद्राचं पाणी घाण होईल, करेक्ट. म्हणजे जर असं होऊन व्हायचं नसेल तर पाणी, जे सांडपाणी पाणी आहे ते सूक्ष्म जीवाचा उपयोग करून त्यातले कुजणारे पदार्थ सूक्ष्म जीवामुळे कुजवतात आणि त्यासाठी सूक्ष्मजीव आपल्याला गरज असते. आता आपण असे सूक्ष्मजीव कुठे कुठे आढळतात बरं? मागच्या सगळ्याला पाहिलं होतं, जे कडधान्य आहे, उदाहरणार्थ वाटाणा, घेवडा, हरभरा, अशी रोपं तुम्ही पाहिलेत का बरं मुलांनो? कुठला विषय आहे? मुलांनो, वाटाणा, घेवडा, हरभरा याची रोपं पाहिलेत? हरभरा म्हणजे आपण चणा म्हणतो, ते बिया जे फळं असतात त्याला चणा म्हणतो. आता याची रोपं पाहिलेत का तुम्ही? या रोपांच्या मुळावरती लहान 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 गाठी असतात. माहितीये तुम्हाला या गाठी कशाच्या असतात? मागच्या पाठात आपण पाहिलं होतं बघा, या गाठीमध्ये एक सूक्ष्मजीव असतात.
त्याला आपण रायबोजियम असं म्हणतात. रायझोबियम काय म्हणतात त्याला? रायबोडियम. रायझोबियम हे जे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात तर मातीत असणारं जे नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं त्याच्या संयुगात रूपांतर करतात. आणि हे जे नायट्रोजनचं संयुग जे आहे ते त्या वनस्पतींना उपयुक्त असतं, वाढीसाठी खूप उपयुक्त असतं. आणि असं हे सूक्ष्मजीव आहेत, हे सूक्ष्मजीव आपल्याला वनस्पतीमध्ये आढळतात. दाखवले बघा यामध्ये वनस्पतीच्या मुळामध्ये गाठी दाखवलेल्या आहेत की नाही. आणि हे सूक्ष्मजीव काय करतात? नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. त्यानंतर आणखी काही वनस्पती आहेत पहा, शेंगवर्गीय ज्या वनस्पतींना शेंगा येतात. कोणत्या कोणत्या शेंगा आहेत बरं वनस्पतींना? घेवडा आहे, वाटाणा आहे, तूर आहे, मूग आहे. अशा ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींच्या मुळाच्या गाठीमध्ये आपल्याला सूक्ष्मजीव आढळतात. आणि हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं त्याच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. आणखी तुम्हाला माहितीये मातीमध्ये सूक्ष्मजीव असतात. पाठोपाठ आपण शिकलेलं आहे. त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे ऍजिटोबॅक्टर. आणि हे जे ऍजिटोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीव असतात ते सुद्धा हवेतील नायट्रोजनचं त्याच्या संयुगात रूपांतर करतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी नायट्रोजनचं संयुगात रूपांतर करणे याला स्थिरीकरण असं म्हणतो. आठवत आपल्याला मागच्या पाठात पाहिलेलं. असं हे स्थिरीकरण करण्याचं काम सूक्ष्मजीव करत असतात. चला तर आपण आता मुलांना मला सांगा, तुमची आई दही लावते. घरी दही तयार करते ना? कोण सांगेल दही तयार कशी करतात बरं? कोण सांगेल? दुधापासून बनवतात. विघटन करून दुधाचे विघटन करून दही तयार करतात. दुधाचं विघटन करून केलं जातं. काय करतात? कसं करतात बरं? दही कसं बनवतात दुधापासून? तुम्हाला माहिती आहे? एक जण सांगा मला, कोण कसं करतात दुधाचं दही? करेक्ट, बरोबर. दुधामध्ये लिंबू थोडस लिंबूचा रस ओततात आणि मिसळतात आणि ठेवलं जातं. आणखी काय करतात माहितीये? विरजण शब्द माहितीये तुम्हाला? विरजण शब्द हा काय करतात बरं माहितीये? दही असते ते या दह्यात दुधात जरा टाकतात. अरे बरोबर, पाहिले तू घरी आई तयार कसं करते माहितीये तुला? बरोबर. मग तुम्हाला माहितीये अगोदर सुरुवातीला दूध जे आहे ते दूध थोडस उकळलं जातं आणि कोमट झालं की मग त्यामध्ये विरजण म्हणून पूर्वीचं दही त्यामध्ये मिसळलं जातं. का मिसळलं जातं सांगता येईल? पूर्वीच्या दह्यामध्ये काय असं काय आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला ते त्यामध्ये टाकावं लागतं आणि मग दही बनवण्यासाठी ठेवलं जातं माहितीये तुम्हाला? बघा, दूध जे आहे त्या दुधामध्ये थोडस दही किंवा थोडस ताक त्यामध्ये ओतलं जातं आणि ते मिसळलं जातं पूर्ण चांगलं आणि मग साधारण 8 ते 10 तास एका जागी शांत ठेवलं जातं. पहिल्या दह्यात सूक्ष्मजीव असतात. अरे वा, छान छान, माहितीये तुला चांगलं. म्हणजे पूर्वीच्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव दुधात मिसळले की ते त्यामध्ये आपलं अन्न म्हणून त्यातले घटक ग्रहण करतात, खातात. आता खाण्यासाठी त्यांना तोड नसतं, ती वेगळी क्रिया आहे. तुम्हाला ती नंतर पाहायला मिळेल कशी ग्रहण करतात ते. आणि अशा प्रकारे 8 ते 10 तासानंतर तुम्हाला त्या दुधाचा घट्ट असं दही तयार झालेले दिसतं. बरोबर ना? म्हणजे अन्न म्हणून त्यातले घटक खाताना त्यातल्या दुधाच्या घटकांचा बदल होतो आणि दुधाचं दही तयार होतं. बरोबर? म्हणजे दुधामध्ये सूक्ष्माची भराभर वाढ होते आणि दही तयार होतं. आपणाला त्या दुधाचा दह्याचा वेगळी चव आणि वास सुद्धा छान येतो ना, आपल्याला आवडणारा वास येतो. मग अशा या दुधापासून आणखी काय काय बनवता येतं माहितीये तुम्हाला? पहिल्या चित्रामध्ये दही बनवलेलं आहे. बरोबर. आणि असं
चीज, पनीर, लोणी, ताक असे अनेक पदार्थ आपल्याला दुधापासून बनवतात आणि त्यावेळेला त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. मठ्ठा मठ्ठा करेक्ट बरोबर. म्हणजे असं सूक्ष्मजीवांचा करून असे पदार्थ आपल्याला बनवताना दिसतात. आणखी एक तुम्हाला एक पदार्थ घरी तयार करता पाहायला मिळाला असेल. मग जसं ताक, लोणी, पनीर, चीज बनवतात ते सूक्ष्मजीव आहे ते सूक्ष्मजीव त्या पदार्थामध्ये वाढतात. खूप वेगाने वाढ होते आणि त्यामुळं आपणाला नवीन नवीन पदार्थ तयार झालेले दिसतात. आणि ही जी क्रिया आहे सूक्ष्मजीवांची जी क्रिया आहे त्याला आपण किण्वन म्हणतो. काय शब्द आहे त्याला? किण्वन. आणि ही किण्वन क्रिया जी आहे ती एका शास्त्रज्ञाने शोधून काढली आणि त्याचं नाव आहे लुई पाश्चर. काय नाव त्यांचं? लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने एक किण्वन क्रिया शोधून काढली. लुई पाश्चर जे आहे त्यांनी सांगितलं की हे जे पदार्थ आहेत ते जर आपण काही वेळ ठेवले तर ते किण्वन क्रिया घडते आणि त्यापासून दुसरे नवीन पदार्थ तयार होतात. ही जी किण्वन क्रिया आहे म्हणजे काय बरं नक्की? तर पदार्थ आंबणे किंवा कुजणे. कुजणे हा शब्द आपण म्हणू शकत नाही तर आपण पदार्थ तयार झालेला खाणारच नाही. तर आंबणे असं आपण म्हणतो. आणि अशी जी क्रिया घडते त्या क्रियेमध्ये उष्णता निर्माण होते पण त्याच्यासोबत कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू तयार होतात. आता तुम्ही पाहिलं असेल पाव तयार करताना पाहिले का तुम्ही बेकरीमध्ये पाव कसा तयार करतात? हो. पाहिलेलं आहे? बघा बघू. कोण सांगेल बरं पाव तयार करतात पिठाचा व पिठाचा गोळा करून तेलात टाकतात. तेलात टाकतात काय? अच्छा. आणखी कोणी सांगू शकेल पाव तयार कसं करतात बेकरीत? कोणी पाहिले का? हा बघा तुम्हाला. हा हा बघा बरोबर बरोबर बघितलंय. सांग पुढे काय करतात? ते भट्टीमध्ये भाजतात ते बरोबर ना. आणि भट्टीमध्ये नंतर ते बाहेर मोठा फुगलेला पाव आपल्याला पाहायला मिळतो. असं का होतं माहितीये? तर साधारण बेकरीमध्ये जे पीठ आहे ते पीठ त्या ठिकाणी भिजवून त्या ठिकाणी कणिक तयार केलं ते भिजवलं जातं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडस पूर्वीच भिजलेलं आंबलेलं पीठ मिक्स करतात. जसं दुधामध्ये दही मिसळतात तसं त्यामध्ये मिसळतात आणि मग आंबलेल्या म्हणजेच किण्वन क्रिया झालेल्या पिठामध्ये सूक्ष्मजीव खूप असतात. ते पिठामध्ये मिसळले की तिथे त्यांची खूप वाढ होते आणि ती वाढ होत असताना क्रिया होत असताना कार्बन डायऑक्साईड इतर वायू तयार होतात. पण कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो काय बाहेर पडत नाही लगेच. ते पिठामध्ये अडकून राहतो लहान 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 बुडबुड्या रूपात, सूक्ष्म बुडबुड्याच्या रूपात. आणि जेव्हा आपण त्याचे गोळे गोळे करून एका ट्रे मध्ये ठेवतो आणि मग भट्टीमध्ये भाजण्यासाठी ठेवतो तेव्हा गरम झाल्यामुळं ते जे वायू जमा झालेला आहे बुडबुडीच्या रूपात कार्बन डायऑक्साईड जातो आणि इतर वायू निघून जात आणि त्यावर पाव फुगीर आणि छिद्र असलेला सच्छिद्र पाव तयार होतो. बरोबर की नाही? आणि चवीलाही छान असतो, वासही छान येतो. असे हे आंबलेले पदार्थ आपल्याला खूप खूप खायला जातात. उदाहरणार्थ रवा, इडली, भटुरे, नान हे तयार करताना आपण दही घालतो बरोबर आहे? किंवा इडली डोसा बनवताना सुद्धा दही घालतो. का बरं? कारण जेव्हा ते तयार केले जातात ते पचायला खूप हलके असतात, सहज पचतात. आणि असे हे हलके पदार्थ तयार करताना आपण काही सूक्ष्मजीवांचा उपयोग करतो. का बरं? का त्यांच्या किण्वन क्रिया होते तेव्हा तयार होणारे पदार्थ पचायला हलके असतात, चव चांगली असते आणि वासही खूप आपल्याला आवडेल असा असतो. बरोबर ना? आता तुम्हाला माहितीये जसं दुधापासून दही करतात तसं फळं आणि धान्यापासून अल्कोहोल निर्माण करतात. तुम्ही सॅनिटायझर वापरता ना? मग त्यामध्ये कोणतं अल्कोहोल असतं माहितीये? 70% 80% अल्कोहोल त्यामध्ये मिक्स केलेलं असतं. कारण आपला जो विषाणू आहे तो नष्ट करण्यासाठी त्या अल्कोहोलचा उपयोग करतात. माहितीये? इथिल अल्कोहोल. कोणतं वापरतात? इथिल अल्कोहोल.
आणि त्याचा उपयोग करून आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर तयार करतो. आता अशा प्रकारे ही जी क्रिया घडते जी क्रिया घडण्यासाठी सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. पुढे पहा बघू. आता पीठ आणल्यानंतर बघा पीठ फुगलेलं आहे, बरोबर आहे. पीठ असं फुगलेलं आहे आणि ते सच्छिद्र झालेलं आहे आणि ते फुगल्यामुळं तयार केलेले पदार्थ, याच्यापासून तयार केलेले पदार्थ खूप खूप पचायला हलके असतात, पटकन पचतात. आता आपण आणखी काय काय तयार होतं बरं, पहा बघू. खूप 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 आपल्याला माहिती आपल्याला मिळणार आहे. सूक्ष्मजीवामुळं ऍसिटिक आम्ल तयार करतात, सायट्रिक आम्ल तयार करतात, लॅक्टिक आम्ल तयार करतात, जीवनसत्व सुद्धा तयार होतात आणि प्रतिजैविक सुद्धा तयार करतात. तुम्हाला ऐकून माहिती असेल, प्रतिजैविकापैकी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण औषधं घेतो आजारी असताना. त्यामध्ये अतिशय जास्त आजार असतील तर अशी प्रतिजैविकाचा उपयोग करून आपल्याला अशा औषधाचा उपयोग करून आपल्याला उपचार केला जातो. अशी प्रतिजैविक तयार करण्यासाठी सूक्ष्मजीव या ठिकाणी आपण वापरतो. त्यांच्या किण्वन क्रियेमुळे असे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. तर आता आपल्याला माहिती आहे, जसं आपण दुधापासून दही तयार करतो तसं फळ, धान्य यांच्यापासून अल्कोहोल तयार होतं. पिठापासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे अनेक सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. दाखवले बघा, एक आजारी मुलगा आहे तेव्हा सुद्धा इंजेक्शन देतात आणि त्यातले काही औषधं प्रतिजैविक म्हणतो आपण, ती औषधं या सूक्ष्मजीवामुळे तयार होतात. किती उपयुक्त आहेत पहा बघू. त्यानंतर गावाकडे पाहिलं असेल तुम्ही, बायोगॅस फोटोमध्ये दाखवलंय बघा, बायोगॅस संयंत्र आणि बाजूला एक खत दाखवलेलं आहे, शेणखत, कंपोस्ट खत म्हणतो ना आपण. हे कंपोस्ट खत कसं तयार करतात, कोणा माहिती आहे का? कंपोस्ट खत तयार कसं करतात? गावाकडे भरपूर तयार करतात, आपल्या शहरामध्ये सुद्धा. बरोबर, गांडूळ टाकतात. ते गांडूळ खत तयार होतं. हा, गांडूळ त्यामध्ये सोडले की ते त्यामध्ये अन्न जे आहे ते खातात आणि गांडूळ खत तयार होतं. आणि कंपोस्ट खत जे आहे सर्व त्यामध्ये माती मिसळलेली जाते. हा, आणखी कोणाला सांगता येईल? शेण मिसळले जाते. बरोबर, गावाकडे काय करतात, एक खड्डा खोदतात, त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, शेण, काय असेल ते आणखी दुसरे आपल्या घरामध्ये तयार होणारे भाजीपाल्याचे खरकट वगैरे सगळं त्यामध्ये टाकतात आणि थोडं पाणी सोडतात ओलसरपणा येण्यासाठी. आणि काही महिन्यानंतर सर्व कुजलं जातं आणि कुजण्याची क्रिया कशामुळे? ते सूक्ष्मजीवामुळे. आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट असं कंपोस्ट खत तयार होतं. शेण असेल तर शेणखत तयार होतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांची वाढ करणं गरजेचं असतं, त्याचा उपयोग आपण करत असतो. आणि बायोगॅसचं तुम्हाला माहिती आहे, बायोगॅस तयार कसं करतात? गावाकडे बघा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं, एक खोल अशी टाकी जमिनीमध्ये आणि त्या टाकीमध्ये शेण आहे ते शेणाचं पातळ मिश्रण करून पाण्यामध्ये मिसळतात आणि पातळ करून त्यामध्ये सोडलं जातं. आणि काही दिवसानंतर, काही दिवसानंतर त्यापासून सूक्ष्मजीवामुळे किण्वन क्रिया घडते आणि वायू तयार होतो. हा वायू आपण पाईपने दाखवलाय बघा बाजूने, पाईपने आपल्या घरामध्ये आणला आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या शेगडीला जोडला तर तयार होणारा वायू आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी, जसं आपण इथं गॅस वापरतो ना, तसाच आपल्याला ठिकाणी बायोगॅस वापरता येतो. काही ठिकाणी आपलं जे टॉयलेट आहे ते सुद्धा जोडलं जातं. त्याचबरोबर शेणखत आणि टॉयलेट तर जे मलमूत्र आहे यांच्या मिश्रणामुळे अतिशय उत्कृष्ट तयार होतो आणि तो आपल्या स्वयंपाकाला वापरता येतो. आणि यावेळेला आपण सूक्ष्मजीवांनी तर आता आपण सगळं पाहिलं की हे सगळे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी आहेत. मग आपल्याला त्रास देणारे उपद्रवी सूक्ष्मजीव कोणते आहेत बरं, त्याची माहिती आपण बघूया. चला तर आपण
हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव उपद्रवी सूक्ष्म म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय बरं, कोणते कोणते असे सूक्ष्मजीव आहेत आपण पाहूया. चला तुम्ही लोणचे, मुरंबा कधी 1 मिनिट, लोणचे, मुरंबा या ठिकाणी पाहिलेलं आहे का तुम्ही? खाल्लेलं आहे लोणचा, मुरंबा? हो. मग हे जे लोणचे मुरंबा जे आहे हे लोणचे मुरंबा तुम्हाला या ठिकाणी काही दिवसानंतर त्याच्यावरती बुरशी आलेली दिसते. काय दिसते? बुरशी. का मग बुरशी येते माहितीये तुम्हाला? मी सांगू सर, त्याच्यातील सूक्ष्मजीव चांगले पदार्थ खातात त्यामुळे त्याच्यात बुरशी येते. हा बरोबर. म्हणजे लोणचे मुरंबा यांच्यावरती बुरशी येते आणि त्यामुळं ते पदार्थ खराब होतात. असे पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात का? नाही, त्याचा घाण वास येतो. हा घाणेरड वास येतो म्हणजे आपल्याला नकोस असलेला वास येतो, बरोबर ना? आणि हा नकोस असलेला वास येतो त्याची चवही बदलते, आणि मग आपण ते खात नाही. का बरं? कारण त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव वाढलेले असतात आणि त्यामध्ये पदार्थ खराब होतात. नंतर आपल्या घरामध्ये मिठाई आहे, पाव आहे, याच्यावर सुद्धा पांढऱ्या रंगाचे कापसारख्या धागे धागे दिसतात. त्याला आपण काय म्हणतो? बुरशी. आणि ही जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे सुद्धा त्या ठिकाणी हे पदार्थ खराब होतात, बरोबर ना? आणि ते आपण मिठाई आहे ना फ्रीज मध्ये ठेवली ना 2-4 दिवस ते खराब होत नाही. हो खराब होत नाही. मग का ठेवतो माहिती याला? सांगता येईल? पदार्थ खराब होतात, सूक्ष्मजीव खराब होतात, पण आपण फ्रीज मध्ये ठेवले तर खराब होत नाहीत. का बरं? बाहेर ठेवलं तर ते त्याला बुरशी पण लागू शकते. म्हणजे सूक्ष्मजीवांची त्यामध्ये वाढ होते, पण फ्रीज मध्ये ठेवल्या मात्र सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. ते आपण बघा, पुढे बघणार आहोत आपण ते. बघा असे पावावरती डाग, पांढऱ्या रंगाचे, काळ्या रंगाचे डाग दिसतात, म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे. आणि हे सुद्धा काय आहे? सूक्ष्मजीव जे आहेत त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ खराब होतात. हे पदार्थ कशामुळे खराब होतात बरं? त्याची माहिती हा बरोबर. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव कशामुळे खराब पदार्थ जे आहेत कशामुळे खराब होतात ते आपण पाहणार आहोत. चला आता आपण, तुम्ही लग्नाला जाता, लग्नाला कार्यक्रमाला जाता त्यावेळेला जेवता ना सगळेजण, खूप जेवण असतं. पण तुम्हाला कधी कधी बातम्या ऐकायला मिळतात, टीव्हीला पाहायला मिळतात, पेपर वाचायला मिळतात की लग्नामध्ये विषबाधा झाली, एवढ्या लोकांना फूड पॉइझन झालं आणि लोकांना ऍडमिट केलेलं आहे, असं ऐकायला मिळतं आपल्याला. हे असं का होतं बरं? बुरशी पण लागू शकते. तुम्हाला माहिती आहे? ते आपल्याला कळत नाही ना बुरशी लागलेलं. बघा बघा, या ठिकाणी लग्नामध्ये सगळे जेवायला बसलेत ना, मुलं बसलेले आहेत आणि अशा वेळेला अन्न विष बाधा होते. कशामुळे होते? तर जेव्हा या ठिकाणी हे जे अन्न आहे ते अन्न आपण खराब झालेलं असेल, दूषित झालेलं असेल, ते खाल्लं तर आपणाला उलट्या होतात, जुलाब होतात. बघा माणूस उलट्या करतोय, तो भराभर उलट्या करतोय, जुलाब व्हायला लागलेले आहे, तो मुलगा बसूनच राहिलेला आहे, कारण पोटामध्ये सूक्ष्मजीव गेलेले आहेत आणि त्यामुळे त्याला त्रास झालेला आहे. आता या ठिकाणी हे असं का होतं? कारण लग्न समारंभ असतात, अशा वेळेला शिळं अन्न आणि ताजं अन्न सगळे एकत्र ठेवलं जातं. त्यामुळे शिळ्या अन्नात असलेले सूक्ष्मजीव ताज्या अन्नात मिसळतात आणि पर्यायानं चांगलं अन्न सुद्धा खराब होतं. किंवा शिळ्या अन्नाचा हात आपण चांगल्या ताज्या अन्नामध्ये हात लावला तर ते सूक्ष्मजीव, हाताचे सूक्ष्मजीव अन्नामध्ये मिसळतात आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी अन्न खराब होतं. मग असं हे अन्न आपण टाकून देतो बघा, कचऱ्यामध्ये डब्यामध्ये टाकून दिलेलं आहे. ते जर शिळं झालेलं अन्न नीट ठेवलं नाही, असं टाकून दिलं तर ते आंबतं आणि विषबाधा होते. बघा असे पदार्थ बाहेरचे प्राणी वगैरे खातात आणि त्यांनाही त्रास होतो. आता ते आपण बाहेर तेल मातीमध्ये अजून तेच आपण काल तर आपल्याला तेव्हा पण त्रास होतो.
बरोबर. आपल्याला त्रास होतो बाहेरच्या अन्नामुळे. आपण बघा रस्त्याने शाळेतून जाताना घरी आपण भाज्या पदार्थ खातो. छान छान मस्त सरबत केलेला असतो. बरोबर ना? तो पितो आपण. लिंबू सरबत असतो आणि असे पदार्थ आपण जाता खाल्ले तर आपल्याला सुद्धा त्रास होतो. दुसरे सांग निरोप पाठवतात म्हणजे फोन करतात, सर मी येणार नाही हं, मी आजारी आहे, पोटात बिघडलेलं आहे, उलट्या होत आहेत. कारण मी अगोदरच्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही असे बाहेरचे पदार्थ खाल्ले नसतात आणि असे विषारी पदार्थ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होतो. बरोबर ना? आता आपण पुढे जाणार. आपण आजारी पडतो. आजारी पडतो म्हणजे नक्की काय होतं बरं? तर आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. मग हा सूक्ष्मजीव आपल्या कोणत्या मार्गाने शिरतात बरं? मी मागच्याला बोललो होतो. कोणत्या मार्गाने शरीरात आपल्या सूक्ष्मजीव शिरतात? तोंडातून सांग बघू. हा बोल बोल. नाकाने, कानाने आणि तोंडाने. कानातून कसे काय जातील बरं? नाकाने बरोबर जाईल. कानातून हा, नाकातून, तोंडातून, आणि डोळ्यामधून. डोळ्यामधून. बरोबर. डोळ्यामधून, नाकातून आणि तोंडातून असे सूक्ष्मजीव शिरतात, आपल्या शरीरात शिरतात आणि त्यामुळं आपण आजारी पडतो. मग नाकातून हवेमध्ये असलेले श्वासोच्छवास घेताना आपल्या शरीरामध्ये शिरतात. तोंडातून विषारी पदार्थ असलेले किंवा दूषित अन्न असलेले पदार्थ सगळे आपण तोंडावाटे घेतले तरी सुद्धा आपल्या शरीरात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. आणि डोळ्यातून कसा होऊ शकतो बरं? तुम्हाला ते डोळे आले की आपण काय करतो बरं? मुलांना दूर ठेवतो. का बरं? माहितीये तुम्हाला? दुसऱ्यांना येऊ नये म्हणून. हा बरोबर. ज्याला डोळे आणि आले आपण नसतात ना, चष्मा पण घालतो ते ब्लॅक कलरचा. करेक्ट, बरोबर. कारण आपल्या डोळे आलेत आणि समोरच्याला डोळे येऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतो. कारण आपल्या डोळ्यातील सूक्ष्मजीव आहेत, डोळे ते आपल्या समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतो. बरोबर ना? आता तुम्हाला माहिती आहे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये नाकावाटे सूक्ष्मजीव आत शिरतात बघा. आणि ते सूक्ष्मजीव शिरले की आपल्याला फुफ्फुसाचे आजार होतात. हवेवाटे शिरले की आपल्याला सूक्ष्मजीवांमुळे आजार होतात. दूषित पाणी पितो का मुलगी? म्हणजे या दूषित पाण्यामुळे सुद्धा मानवाच्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि अशा प्रकारे ही मुलं आजारी पडतात. हे बघा दाखवले दूषित पाणी, स्वच्छ पाणी आहे. दूषित याच्यात खूप सूक्ष्मजीव असतात. आपण बाहेर सुद्धा पाणी पितो, दिसायला छान असतं पण अस्वच्छ असतं. त्यामध्ये सूक्ष्मजीव आणि असे सूक्ष्मजीव असलेले बाहेरचं पाणी आपण कुठेही असलं तरी पितो आणि मग आपण मात्र नक्कीच आजारी पडतो. बरोबर की नाही? आणि असे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात शिरू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. रस्त्यावर असं ठेवलेलं असतं ना विकायला, वडापाव आहे, बरोबर ना? नंतर समोसे आहेत, हे बघा छान छान दिसायला पदार्थ आहेत. आपण पैसे देतो आणि हे पदार्थ खातो. मग रस्त्याने जाणारी वाहनं, त्याचबरोबर धूळ, हवेतले सूक्ष्मजीव सगळे अन्नामध्ये मिसळतात. आपण विचार करतो का ते तोंडाला पाणी सुटतं ना आणि मग आपल्याला खावंसं वाटतं. मग आपण पैसे देतो आणि विकत घेतो आणि खातो. खाल्लं की त्यात मिसळलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरात जातील आणि आपल्याला उलट्या, जुलाब, पोटाचे आजार होतील. बरोबर ना? आणि म्हणून असे दूषित अन्न खायला पाहिजे का? नाही. नाही. चल मग त्याच्यापेक्षा असं आपण घरी पण बनवून खाऊ शकतो. खूप छान, खूप छान. आपण त्याच्यावेळी त्याच पैशाचं आपण आपल्याला लागणारं सामान आणायचं आणि घरी बनवलं तर ते अन्न सकस असतं, पौष्टिक असतं आणि अगदी चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. पण असं रस्त्यावर दिसणारं दिसायला छान असतं, रंग छान असतो, वास छान असतो, कारण तसेच पदार्थ त्यात मिसळले असतात. अन्न आणि मसाले मिसळले असतात, त्यामुळे वास पण छान येतो, चव पण छान येते. आणि असे पदार्थ दूषित झालेलं अन्न आपण खाल्लं तर आपल्याला आजार होतात. टायफॉइड होतो, कॉलरा होतो, कावीळ होते. बरोबर ना? आणि त्याचबरोबर हवेतून आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीव शिरले तर श्वसनाचे खूप वेगवेगळे आजार होतात. आता दाखवले बघा, एक मुलगा काय करतोय, खोकतोय, शिंकतोय, बरोबर ना?
मग खोकताना शिंकताना काय करायला पाहिजे बरं? रुमाल ठेवला पाहिजे. बरोबर, रुमाल तोंडापुढे धरला पाहिजे. धरला पाहिजे. हा, जर रुमाल धरला तर काय होईल? त्यातील सूक्ष्मजीव बाहेर येतील व ते इतर सगळीकडे पसरतील. बरोबर, म्हणजे आपण ज्याला शिंकतो तेव्हा जोरात हवा नाकात बाहेर पडते आणि कधी लागतो तेव्हा सुद्धा खूप जोरात वेगाने हवा बाहेर पडते आणि त्या हवेमध्ये आपल्या शरीरात असलेले सूक्ष्मजीव बाहेर पडतात आणि ते हवेमध्ये पसरतात. आणि आसपास आपल्या जवळ एक दुसरी चांगली निरोगी व्यक्ती असेल तर त्याच्या नाकातून श्वास घेताना बरोबर सूक्ष्मजीव सुद्धा जातात आणि त्याला सुद्धा त्याची बाधा होते, म्हणजेच त्याला सुद्धा शिंका येतात, लगेच खोकला यायला लागतो, बरोबर ना? म्हणजे आपण आणि असे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात प्रवेश करून आपणाला या जंतूंचा त्रास होतो, म्हणजे आपल्याला आजार होतो, बरोबर ना? कोणकोणते आजार होतात बघा? सर्दी होते, खोकला होतो, क्षय होतो, क्षय म्हणजे टीबी म्हणतो आपण त्याला, न्यूमोनिया होतो, खूप सर्दी आल्यासारखं कफ होतो आपल्या शरीरात फुफ्फुसामध्ये आणि त्यामुळे श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो. जसं आपल्या आता कोरोना साथीमध्ये बघा आपल्या फुफ्फुसामध्ये कफ जमा होतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं शोषण होत नाही आणि त्यामुळे दमछाक होते, श्वासोच्छ्वास कोंडल्यासारखा होतो आणि शेवटी माणसाचा मृत्यू होतो. तसं हे असे आजार होण्याची शक्यता असते बघा. दाखवलेले किती भयानक आजार आहे ते. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत, सूक्ष्मजीव जसे या ठिकाणी आपल्याला आजार निर्माण करतात तसे आपल्या घरामध्ये येणारे डास तसेच आहेत. डास कुठे कुठे तयार? तर गटारे, साठलेले पाणी लागते पाण्यामध्ये तिकडे या ठिकाणी डासांची निर्मिती होते. तुम्हाला माहितीये कशी निर्मिती होते? बघा, डास काय करतात? साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात. काय घालतात? अंडी. पावसाळ्यामध्ये भांडी असतील बघा किंवा काही वस्तू बाहेर पडल्या असतील त्यात पाणी साठलं असेल तर त्या पाण्यामध्ये अंडी घालतात आणि अंड्यापासून अशा छोट्या छोट्या आळ्या तयार होतात. तुम्ही जर पाहिलं ना साठलेल्या पाण्यात अशा आळ्या वळवळताना दिसतात बघा, तुम्हाला खूप छोट्या असतात, दिसतात आपल्याला त्या आळ्या. आणि मग या आळ्यापासून पुन्हा एक मोठा डास तयार होतो बघा आणि हा डास उडत उडत आपल्या हातावर पायावर बसतो आणि बघा दसतोय कसा बघा. आपली सोंड आहे, सुईसारखी सोंड आपल्या शरीरात घुसवतोय बघा आणि मग तो सोंड या डासाचं माहितीये तुम्हाला? हा जो डास आहे ना, आपण काय करतो? पचन झालेलं अन्न सकाळी 2 नंबर जाऊन बाहेर टाकून देतो, म्हणजे ते घाण आपल्याला अपायकारी पदार्थ आहेत, म्हणजे उत्सर्जन करतो. पण डासाला तशी सोय नसते. डास काय करतो? पचन झालेलं जे पचन झाल्यानंतर राहिलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ सोंडेतूनच बाहेर, जसं आपण ओंकारी करतो ना, उलटी करतो, तसं उलटी केल्यासारखं सोंडेतून तो बाहेर सोडतो आणि मग त्या ठिकाणी चांगलं रक्त शोषण करतो. म्हणजे आपल्या शरीरावरती डास बसला की आपल्या शरीरात पोटात असलेले सगळे नको असलेले पदार्थ बाहेर टाकतो, आपल्या शरीरामध्ये घुसवतो आणि दुसरं चांगलं रक्त शोषून घेतो. बघा त्याची उत्सर्जन क्रिया कशी होते. बाहेर अन्न पदार्थ पचन झाल्यानंतर राहिले टाकाऊ पदार्थ अशी बाहेर टाकण्याची पद्धत आहे त्याची आणि हे रक्त शोषून घेऊन मग तो उडून जातो. पण त्याने काय केलं? आपल्या पोटातील सगळे घाण पदार्थ आपल्या शरीरात सोडले, म्हणजे त्या शरीरामध्ये जीवतापाचे म्हणजे मलेरियाचे खूप जंतू असतात आणि हे खूप जंतू आपल्या शरीरात सोडले की मग आपल्याला हळूहळू थंडी वाजून ताप येतो आणि असा हा डास आहे तो आपल्या शरीरामध्ये जीवतापाचे सूक्ष्मजीव सोडतो आणि म्हणून आपण आजारी पडतो, त्याला आपण मलेरिया झाला म्हणतो. तसाच डेंगू सुद्धा तसाच आजार आहे बा. ताप येतो जोरात आणि हा डेंगू ताप येऊन मग आपण आजारी पडतो आणि उपचार करावा लागतो, डॉक्टरकडे ऍडमिट होतो. नंतर हत्ती रोग दाखवलाय बा. कसा पाय हत्तीसारखा झालाय पहा, डासामुळे पसरणारा रोग आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं पूर्ण चेहरा होतो, डोळे पिवळे होतात, त्याला पित्त ज्वर म्हणतो आपण डोळ्यात पाहिलं तर सगळे पिवळसर डोळे दिसतात, कारण त्याला या ठिकाणी पित्तज्वर नावाचा आजार झालेला आहे. नंतर चिकनगुनिया सुद्धा एक आजार आहे बघा, डासामुळे पसरणारा चिकनगुनिया होतो आणि चिकनगुनिया बरा झाला तरी सुद्धा सांधे दुखायला लागतात आपले आणि
आणखी आपल्या ठिकाणी पित्तज्वर नावाचा जो आजार आहे तो होतो. आणखी एक ताप आहे तुम्हाला माहिती आहे, झिका ताप. काय नाव आहे त्याचं? झिका. अशा प्रकारे डासाच्या दंशामुळे आपणाला हे आजार होतात. म्हणजे जसे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात वेगवेगळ्या मार्गाने जातात, तसं प्राण्यांमध्ये डास या प्राण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात सूक्ष्मजीवाचा शिरकाव होतो आणि आपण आजारी पडतो. बरोबर. आता आपल्यालाच आजार होतो असं नाही, तर सूक्ष्मजीवामुळे प्राण्यांना सुद्धा आजार होतो. त्यापैकी रेबीज, आपण पिसाळलेला कुत्रा म्हणतो ना, आपण पिसाळलेला कुत्रा म्हणजे ज्याला जाईल तिथं दिसेल त्याला चावत असतो. का बरं? कारण त्याला आजार झालेला आहे, त्याचं नाव आहे रेबीज. त्याच्या तोंडातून लाळ गळत असते आणि असा रेबीज झालेला जो कुत्रा आहे, प्राणी आहे, सगळे प्राणी, हे प्राणी सूक्ष्मजीवांचा शिरकाव, दुसरा रेबीज झालेला प्राणी दुसऱ्या प्राण्याला चावला की त्याच्या जखमेतून ते रेबीजचे जंतू शिरतात आणि त्याला तो रेबीज नावाचाच पुन्हा आजार होतो. नंतर आपण पाहायला मिळतं की बर्ड फ्लू झाला, कोंबड्या मेल्या, बरोबर हजारो कोंबड्या मेल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आपण आजार होईल अशा काळजी घ्या म्हणून सांगतात. असा बर्ड फ्लू सुद्धा सूक्ष्मजीवामुळेच होतो. त्याचबरोबर दुसरा कुत्र्याला किंवा प्राण्यांना आजार होणार आहे तोंडखुरी नावाचा आजार, असा सूक्ष्मजीवामुळे होतो. त्यानंतर पाय बघा कसे आलेत वाकडे, पायखुरी, या सूक्ष्मजीवामुळे होतो. आता हे सगळे सूक्ष्मजीवामुळे होणारे आजार आहेत. मग सूक्ष्मजीव कुठे कुठे वाढतात बरं? सूक्ष्मजीव कुठे कुठे वाढतात? बाहेर मध्ये कचरा असेल किंवा अन्न खराब झालं असेल, बरोबर ना, त्याचा पडले रस्त्यावरती, मग काय होतं, दुर्गंधी सुटलेली असते, कारण त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांची वाढ झालेली असते. आणि म्हणून आपण काळजी काय केली पाहिजे, असे रस्त्यावरती कुठेही कचरा टाकायचा नाही. आणि डास वाढू नये म्हणून काय करायचं? डास वाढू नये म्हणून कसला पेलवायचं नाही, कसलं इकडे तिकडे टाकायचं नाही, डस्टबिन मध्ये बोलवून टाकायचं, इकडे तिकडे टुकायची नाही. अरे वा, छान. थुंकायचं नाही, कचरा इकडे तिकडे टाकायचा नाही, परिसर आपला स्वच्छ ठेवायचा, किंवा पाणी साचलेली ती भांडी रिकामी करायची, बरोबर ना. घरामध्ये सुद्धा आपण पाणी साठवण्यासाठी भांडी वापरतो, ती भांडी सुद्धा 2-3 दिवसानंतर धुवायची, कारण पर्यंत अंडी जर त्या डासाने त्यात सोडली असतील तर त्यातून डास तयार होऊ शकतात, म्हणून आपण काळजी घ्यायची. आणि आणखी एक बघा, महानगरपालिकेतर्फे केलं जातं, पाहिलं की नाही, काय करतात, धूळ फेकतात, मच्छर डेंगू ते सगळे पळून जातात, मरतात. म्हणजे त्या ठिकाणी अशी धूर आहेत, रसायन केमिकल टाकलं, औषध टाकलेले धूर तयार केलं जातं आणि त्याची फवारणी केली जाते. तर त्याच्यात लॉकेल टाकतात ना? नाही, त्यामध्ये औषध असतं आणि ते गरम आतमध्ये केल्यामुळं त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ धुराच्या रूपात तयार होतात, ती बाहेर पडल्यामुळं डास किंवा सूक्ष्मजीव यांच्या नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला अपाय होत नाही, बरोबर की नाही. आता अशा प्रकारे हे सूक्ष्मजीवांची आपल्याला लागण होऊ नये म्हणून, डास वाढू नये म्हणून आपल्या इमारतीच्या वर, जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्या इमारतीच्या वर टाकी असते पाण्याची, ती पाहिजे, काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर ती स्वच्छ केली पाहिजे, बरोबर ना. आणि शाळेची टाकी बघा स्वच्छ करायला येतात, माहितीये तुम्हाला, बघा आपल्या शाळेची टाकी सुद्धा, पाण्याची टाकी स्वच्छ करायला येतात वरचे वर, आणि त्यात औषध सुद्धा टाकतात, कारण त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ नये, पाणी स्वच्छ पिण्यासाठी मिळावं म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आणखी शाळेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे बरं? काय घेतलं पाहिजे? आपलं स्वच्छतागृह आहे ते कसं ठेवलं पाहिजे? टॉयलेट केल्यावर अटेंड व्हायला पाहिजे. स्वच्छ असलं पाहिजे. त्यासाठी आपण बाथरूमला जातो, म्हणजे वॉशरूमला जातो, टॉयलेट जातो, तेव्हा पाणी टाकलं पाहिजे. पाणी टाकण्याची सोय असते तिथे, फक्त आपण ती चालू केलं पाहिजे पाणी, आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळा जर काळजी घेतली नाही तर खूप घाणेरडा वास, दुर्गंधी सुटते, वास येतो, आणि म्हणून असं
वास येऊ नये, दुर्गंधी सुटू नये म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे. कारण जर घाणेरडं ठेवलं अस्वच्छ असेल तर त्यात खूप सूक्ष्मजीव वाढतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. बरोबर ना? बघा रस्त्यावरती कसं टाकलेलं बघा कचरा. आणि तुम्हाला माहितीये ही विशेष म्हणजे आपल्याला जे सगळे आजार होतात आपल्या ना 80 100 80 म्हणजे 80% आजार या अस्वच्छमुळे होतात. आपण स्वच्छता न पाळली. जर असं आणि टाकल्यावर आपलं डेंगू मलेरिया ते होऊ शकते ना लोक ते हो हो बरोबर. आणि असे आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपणच कारणीभूत आहोत. अस्वच्छता ठेवतो आणि म्हणून असे संसर्गजन्य आजार होतात. आणि एका व्यक्तीला आजार झाला की आपोआप दुसऱ्या व्यक्तीला होतो. आपण पाहिलं अनुभवलंय या महामारीमध्ये. एका व्यक्तीला झाला की घरातल्या सगळ्यांना आजार होतो, सगळ्यांना ऍडमिट करतात. म्हणजे असं होऊ नये म्हणून आपण घरामध्ये एवढंच नाही तर बाहेर सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि बघा शिंकताना खोकताना काय करायचं, काळजी घ्यायची. असे सगळ्या अशा एकत्र माणसं असतील त्या ठिकाणी यायचं नाही. नाहीतर काय होईल, ते जंतू सगळ्या लोकांना शरीरात पडतील. बरोबर ना? म्हणजे असे आजार जेव्हा आपण त्याला संसर्गजन्य आजार असं आपण म्हणतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला आजार झाला की त्याला संसर्ग झाला असं म्हणतो. बरोबर ना? आणखी असे आजार जे आहेत असे आजार होऊ नये म्हणून रुमाल वापरणं गरजेचं आहे. आणखी काय काळजी घेतली पाहिजे बरं? तर आपला स्वच्छ ठेवायला पाहिजे. बरोबर. घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपली शाळा सुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे. नीटनेटकं ठेवलं पाहिजे. बरोबर ना? आणि शौचाला आपल्याचं नाही. आता शहरामध्ये बसत नाहीत पण खेडेगावामध्ये आपल्याला माहितीये उघड्यावर शौचाला बसतात. म्हणून आपण आपल्या भारत सरकारने सुद्धा कडक नियम केलेले आहेत. आणि स्वच्छ गाव ठेवण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. बरोबर की नाही? आता तसं बाहेरची सुद्धा स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे आपला परिसर सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजे. म्हणून बघा सांगितलं मी आता तुम्हाला आपल्या देशामध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी म्हणून आपल्या भारत सरकारने म्हणजे पंतप्रधानांनी एक योजना राबवलेली आहे. काय नाव त्या योजनेचं? स्वच्छ भारत अभियान. मग सुरुवातीला आपल्याला हात स्वच्छ कसे करायचे शिकवलं होतं. आठवतं? कसे हात स्वच्छ करायचे हे आपल्याला शिकवलं होतं. म्हणजे या स्वच्छ भारत अभियानामध्ये पहिली पायरी होती म्हणजे आपण आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखायची. नंतर आपल्या घरातली स्वच्छता राखायची, नंतर आपल्या परिसराची. हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण स्वच्छ भारत अभियान राबवलेलं आहे. बरोबर की नाही? आणि अशा काळजी घेतली तर आपली शाळा स्वच्छ होईल, घर स्वच्छ होईल, परिसर स्वच्छ होईल. मग आपण आजारी पडू. जर आपण सगळे स्वच्छ ठेवले आपल्याला काय कोरोना होणार बी नाही. करेक्ट, बरोबर. म्हणजे आपण जर स्वच्छता सगळी स्वच्छता असेल तर आपण आजारी पडणारच नाही. मग स्वच्छता होणे आपण आपल्याला आपल्या हातात आपल्या जवळ तयार झालेला कचरा आहे, मग तो ओला असेल किंवा सुका कचरा असेल तो योग्य ठिकाणी आपण ठेवला पाहिजे. बरोबर ना? आणि मग त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. त्या कचऱ्याचं खत बनवतील. काही लोक काय करतील, कचरा कुंडीत ठेवतील, मग ते आपली महानगरपालिकेची गाडी येते घेऊन जाते, त्याच्यापासून पुन्हा ते खत बनवतात. असे वेगवेगळ्या या ठिकाणी स्वच्छतेचे उपक्रम आपण राबवायला हवेत. आपण शाळेत सुद्धा स्वच्छता प्रभागाची स्वच्छता ठेवण्यासाठी शाळेत स्वच्छता ठेवण्यासाठी आपण उपक्रम करतो. बरोबर ना? तसं घरामध्ये सुद्धा आपण काळजी करायला पूर्ण घर स्वच्छ करतो. अजून आपण काय आलं बिलं तर इथं आजूबाजूला टाकायचं नाही. आपण डस्टबिन मध्ये जाऊन टाकायचं नाही. तर इकडे तिकडे असं टाकल्यावर काय काय होतं, काय सांगितलं तर आपण स्वतः उचलायचं. बरोबर. नाही तर त्याच्यानं पण होतं डेंगू लोक. बरोबर. म्हणजे आजपासून आपण काय करायला पाहिजे आता मनामध्ये ठरवूया, स्वच्छता राखली पाहिजे. आपण भारत सरकारने सुरू केलेले भारत अभियान जे आहे ते अभियान आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे. आपल्या घरापासून, नंतर आपल्या वैयक्तिक झालं पाहिजे, घरापासून झालं पाहिजे आणि परिसरामध्ये सुद्धा स्वच्छता राखली पाहिजे. प्रत्येकाने राखली पाहिजे. मग घाण होणारच नाही, परिसर अस्वच्छ होणारच नाही आणि मग जंतू येतील का? सूक्ष्मजीवांची वाढ झाली नाही तर आपण सगळ्या परिसरातील लोक एकही आजारी पडणार नाहीत. बरोबर ना? आणि एखादा आजार असेल तर तो स्वतः काळजी घेईल. शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरेल,
ज्या ठिकाणी गर्दी आहे ठिकाणी तो जाणार नाही, नाहीतर काय होईल, एकमेकांना संसर्ग होईल, आजार होईल. म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत, आता मला सांगितलं की मुलांनी की फ्रीजमध्ये वस्तू ठेवल्या की खराब होत नाहीत. त्याचं कारण माहितीये, कारण फ्रीजमध्ये साधारण 5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कमी केलं जातं आणि आपल्या शरीरात तापमान 37 अंश सेल्सिअस आहे, पण सूक्ष्मजीवांची वाढ मात्र 15 अंश सेल्सिअस तापमानापासून 35 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानापर्यंत वाढ होऊ शकते. मग तेवढी वाढ होण्यासाठी 15 अंश पासून 35 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असावं लागतं. पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर सूक्ष्मजीवांची वाढ होणारच नाही, जेवढे आहे तेवढेच राहतील आणि काही वेळेला काही सूक्ष्मजीव त्यातले नष्ट पण होतील, किंवा जास्त तापमान झालं तरी सुद्धा ते सूक्ष्मजीव नष्ट होतील किंवा ते जसे आहे तसे राहतील, त्यांची वाढ होऊ शकणारच नाही. पण आपल्या शरीरात तापमान मात्र 37 अंश सेल्सिअस आहे. बघा, तुम्ही म्हणता एवढी साथ आली ना, पण मी आजार नाही पडलो. त्याचं कारण बघा, आणखी हे कारण आहे, जेव्हा आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो तेव्हा आपल्या शरीरात तापमान 37 अंश सेल्सिअस असतं, पण सूक्ष्मजीवांची वाढ 35 अंश सेल्सिअस पर्यंत होऊ शकते, त्याशी जास्त होऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्याकडे एक प्रतिकारशक्ती असते. मागच्या वेळेला पाहिलं आपण, प्रतिकारशक्तीने काय होतं, ते सूक्ष्मजीव नष्ट केले जातात आणि अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्मजीवांपासून त्या ठिकाणी बचाव होतो, संरक्षण मिळतं. बघा, आता हे सूक्ष्मजीवांचा या ठिकाणी शरीरामध्ये शिरकाव केला की प्रतिकार यंत्रणा कामाला लागते आणि सगळे सूक्ष्मजीव मारण्यासाठी त्याच्यावर प्रतिजीव तयार करतात. त्याला प्रतिविष म्हणतात आणि हे प्रतिविष त्याच्यावर सोडलं की सगळे सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि त्यामुळं माणूस काय होतो, अतिशय निरोगी राहतो, आजारी पडत नाही. एक अनुभव तुम्हाला येतो, पावसाळ्यामध्ये कपडे सुकले तर काय सुकत नाहीत लवकर, पण काय तरी आपल्याला जाणवतं, कपड्याजवळ गेलं की वेगळाच असं दुर्गंधी सुटते. का बरं दुर्गंधी सुटते? ओले कपडे आपण त्यामध्ये सूक्ष्म जीवाची वाढ होते. बरोबर, माहितीये. हा, ओलसर ठिकाणी जीव वाढतात तुम्हाला माहितीये, आणि कपडे सुकत नाहीत लवकर, मग रात्री कपडे सुकत सकाळपर्यंत सुकत नाहीत आणि सकाळ वेळेला तर कुबट वास येतो, कारण त्यामध्ये हवेतले सूक्ष्मजीव मिसळतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी सूक्ष्मांची वाढ होते आणि आपल्याला असा दुर्गंधी सुटलेली दिसते, कुबट असा वास येतो, बरोबर ना. नंतर जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर सुद्धा पावडर सारखी बुरशी दिसते, कारण असे ओलसर असलेले पदार्थ जे आहेत त्याच्या बुरशी वाढते आणि त्यामुळे पावडर सारखा भाग दिसतो आपल्याला आणि त्यामध्ये पदार्थ लवकर कमकुवत होतात, तुटतात, फाटतात. त्यानंतर आणखी काही पदार्थ असतात वनस्पतीवरून तयार होणारे पदार्थ. कोणकोणते बरं? कपडे आहेत, त्यात गोंडपाट पिशव्या आहे, ताग आहे, गोंडपाट म्हणजे आपण त्याला गोणी म्हणतो, रबर आहे, कागद आहे, हे सगळे वनस्पतीपासून तयार झालेले पदार्थ आहेत. यांच्यावर सुद्धा ओलसर हवेमध्ये सूक्ष्मजीव वाढतात आणि ते लवकर तुटतात, फाटतात, म्हणजे सूक्ष्मजीवाला किती नुकसान होतं पहा. नंतर प्राण्यापासून काय मिळतं आपल्याला? चामडे मिळते, बरोबर ना. असे पदार्थ जे आहेत हे चामडे कातड्यापासून बनवतात आणि हे चामडे आपल्याला बनवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वस्तू बनवण्यासाठी वापरतात. कोणकोणती वस्तू बनवतात माहिती आहे तुम्हाला? पाकिट बनवतो, पर्स असतात, चप्पल, बूट असतात, लेदरच्या बॅगा असतात, बरोबर, पर्स असते, बरोबर. आणि हे सगळे आहे ते लेदर पासून म्हणजे चामड्यापासून बनवलेले असतात. पण याला जर आपण काळजी घेतली नाही तर ते त्याच्यावरती बुरशी वाढते. तुम्हाला माहिती पावसाळ्यामध्ये बुटाला बुरशी येते, कातडी वस्तूला बुरशी येते, कारण त्याच्यावरती ओलसरपणा वाढल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते. आणि असं होऊ नये म्हणून आपण त्याला वरच्यावर पॉलिश केलं पाहिजे. पॉलिश केलं की बाहेरच्या दमटपणाचा त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि त्याच्यावरती पॉलिशचा थर जमा होतो, त्यामुळं बाहेरचा दमटपणा, ओलसरपणा काही परिणाम होत नाही आणि त्यामुळे ओलसर वस्तू होत नाहीत आणि पर्यायाने त्याच्यावर सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, बरोबर ना. आता आपण थोडं सगळं पाहिल्यानंतर थोडस आपण उजळणी बघूया. मला आता रिकाम्या जागा सांगायच्यात, बघूया कोण सांगेल बरं वाचून, उत्तर सांगेल, एक जण सांगा बघू. हो, वाच, चालेल, वाच. डॅश हे अंक
अंग फक्त वनस्पती पेशीतच आहे असते. डॅश डॅश म्हणजे टिंब 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 हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते. कोणते बरं कंसातला शब्द पेशी पटल मी सांगू आस्था? एकाने सांगा. तर मी सांगू शुभम शुभम. भाग्यश्री. हरित लवक कोणतं आहे? हरित लवक म्हणजे हरित लवक हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते. बरोबर की नाही? चला दुसरं सांगा बघू आता. वाच. कोणतं खत? कोणतं उत्तर आहे? खत म्हणजे सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते. तिसरं सांगा बघू. कोण सांगेल? वाचून दाखवेल? एकाने वाचा. सगळ्यांना कळणार नाही मग. वाच. ओके वाच. टिंबमुळे प्रकाशाचे संश्लेषण होते. प्रकाश संश्लेषण होते. एकच शब्द आहे तो. प्रकाश नाही, प्रकाश संश्लेषण क्रियेचं नाव आहे त्या. पेशीमुळं टिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते. कोणामुळे? तंतुकणिका. आणखी कोण सांगेल? वेदांगी. वाच. वेदांगी वाच. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे नाही. कंसातला शब्द कोणता आहे यातला? प्रकाश संश्लेषण टिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते. खतामध्ये नाही. तिसरा वाचायचा. पेशीमध्ये टिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते. तंतुकणिकेमुळे होतं, हरित लवकेमुळे होतं की रिक्तिकामुळे होते? तंतुकणिकमध्ये नाही. तर हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते आणि वनस्पती अन्न तयार करतात. कशामुळे? हरित लवकामुळे. हिरव्या वनस्पती फक्त अन्न तयार करतात ना, कारण त्यामध्ये कोणते असतात? हरित कण असतात. बरोबर ना? किंवा हिरव्या खोडामध्ये असले हिरव्या खोडाचं वनस्पती असेल तर हिरव्या खोडामध्ये हरित लवक, त्यामुळं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. बरोबर ना? आता आपण शेवटचं बघूया. वाच. द्वादश अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन वापर करावा लागतो. डॅश म्हणजे अभ्यास. पेशी अंककांच्या. कोणता येणार त्यातलं उत्तर? अवयवांचा. सर मी सांगू? वेदांगी. सांग पेशी वेदांगी. अंगकांच्या. बरोबर. कोणता? पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. समजलं? बघा मुलांना, आपण आज काय केलं? मागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं? आपलं सर्व प्राण्यांचं वनस्पतींचे शरीर पेशींपासून बनलेलं असतं. सगळ्यात सूक्ष्म घटक कोणता आहे? पेशी. आणि त्यातील कोणकोणते अंगक असतात त्यांची माहिती आपण पाहिली. त्यानंतर आपण सूक्ष्म जीव जे आहे त्यांची माहिती पाहिली. सूक्ष्मजीव कशाला म्हणतात, कोणकोणते आहेत, एक पेशी म्हणजे काय, बहुपेशी म्हणजे काय ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण उपद्रवी सूक्ष्मजीव कोणते, त्यामुळे कोणता कोणता आपल्याला अपाय होतो ते पाहिलं. आणि रोगकारक सूक्ष्मजीव कोणते, त्यामुळे आपल्याला कोणकोणता अपाय होतो ते आपण पाहिलं. आणि उपद्रवी सूक्ष्मजीवाला कोणते आपल्याला फायदे होतात ते पाहिलं. आणि शेवटी आपण सूक्ष्मजीवांची वाढ होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा आपण पाहिलं. समोर सगळ्यांना. मग तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. काय देणार आहे तुम्हाला? होमवर्क. करा ना होमवर्क. हो सर. अगदी सोपं आहे. काय होमवर्क करा?